जाग्यावर जर असला तर एकमेकांचे सुखदुःख वाटून घेता येतात. मोठे मोठे घर बांधले, राहण्याकरता भाऊबंद नाहीत, परिवार नाही, सदस्य नाही. तुम्हाला नवल वाटेल माझ्या मायबापांनो, आज माणसं छोट्याशा कारणासाठी आत्महत्या का करत आहेत? आज थोडस काही झालं की आपला तरुण पोरगा गळ्याला गळफास का लावून घेत आहे? त्याचं कारण एकच आहे, त्याला आपण इस्टेट वाटून दिली, पण दुःख वाटून घेण्याकरता त्याच्या घरात हक्काचे माणसं राहिलेले नाही आहेत. त्याला आपण त्याच्या डोक्यावर छत्तर निर्माण केलं, करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा स्लॅब टाकला, पण दुःखाच्या प्रसंगात त्याच्या डोक्यावर मायेची सावली धरणारा म्हातारा आजोबा मात्र घरात राहिलेला नाही आहे. त्याला आपण हजारो रुपयाचा शर्ट विकत घेऊन दिला, पण मायेचं पांघरून घालणारी, त्याला धीर देणारी, जवळ हृदयाशी लावणारी, प्रेमानं गप्पा सांगणारी आजी मात्र राहिलेली नाहीये. येणारा काळ भयानक आहे. तुम्ही करोडो रुपये खर्च करा, पण संस्कार देणारी आजी तुम्हाला विकत घेता येऊ शकत नाही. तुम्ही लाखो रुपये खर्च करा, पण प्रेमानं चिडणारा आणि पुन्हा चिडल्यावर प्रेम लावणारा भाऊ जगाच्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे. त्या घरातल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या म्हातारीला बेकाम समजू नका. म्हातार पण नव्हे ते भांडार पुस्तकांचे. अरे एका आजीजवळ बसा, 80 वर्षाच्या, 1000 पुस्तकात जेवढं नॉलेज आहे तेवढं 20 मिनिटाच्या गप्पात मध्ये सांगून टाकेल. कारण तिनं हिवाळे, पावसाळे, उन्हाळे पाहिलेले आहेत परिस्थितीचे. ते कुटुंब शाबूत ठेवा. दुसरं रामकथा सांगते, जीवनात आपला विरोधी जरी कोणी असेल, शास्त्रानुसार त्याच्याशी वागा, त्याची सुद्धा इज्जत करण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरं, आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्यात समाधान माना. रावण का रसातळाला गेला? पंचकन्या आहेत विश्वामध्ये, सीता, तारा, मंदोदरी, जानकी. ह्या सगळ्या पंचकन्यांमधली मंदोदरी त्याच्या घरी आहे, पतिव्रता, शक्तिशाली, दिसायला सुंदर, पण त्याची काम, त्याची इच्छा मात्र सीता मातेवर अडकलेली आहे. ज्याच्याकडे भरपूर भेटलं तरी ज्याची नजर दुसऱ्याकडे जाते तो रावणाचा नातेवाईक आहे. तो रावण संपलेला नाही, त्याचे मावस भाऊ, आतो भाऊ अजूनही आहेत, आणि ते रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जे दिलं त्याच्यात समाधानी माना. मला कबीर महाराजांचा एक दोहा खूप आवडतो, रुखा सुखा खायो, थंडा पाणी पियो. कबीर महाराज म्हणतात, लोकांच्या घरी पुरणाची पोळी नजर नको टाकू, आपल्या घरची शिळी भाकर आनंदानं खा. चावत नसेल दातात तर पाणी टाक, मुरू घाल, पाणी काढून टाक, त्याच्यात कोरडी चटणी टाक, तरी खा. रूखी सुखी खाइयो, ठंडा पानी पियो, दूसरी की चोपडी देकर जी मत ललचाइयो. दुसऱ्याचा बंगला पाहून स्वतःच्या डोळ्याला धारा लावून घेऊ नको की माझा बंगला पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुला 2 लेकरं दिले, त्यांनाच व्यवस्थित सांभाळ. तुझ्या घरी संपत्ती 40 एकर नाही, 2 एकर शेती आहे, समाधानी राहा. हे समाधान म्हणजे राम प्रभू. आणि करोडो रुपये भेटले तरी असमाधान म्हणजे रावण. रावण संपल्याशिवाय राहत नाही. शुकाचार्य म्हणतात, राजा, या राम प्रभूंनी त्या रावणाचा उद्धार केला. दशम स्कंदाला सुरुवात केली. कृष्ण परमात्म्याची जन्मकथा तुला सांगतो. आवुक आणि उग्रसेन यांना 7 मुलं झाले. वासुदेवाचा विवाह देवकीशी झाला. कंस रथामध्ये बसला आणि सार करण्याकरता आपल्या बहिणीला निघाला, पण रस्त्यानं आकाशवाणी झाली, ए कंसा, ज्या बहिणीला तू मोठ्या आनंदामध्ये सार करतोयस तिच्याच पोटी जन्माला येणारा 8वा तुझा घात करणार आहे. सावधान सावधान सावधान. आणि मोठा आनंदी असणारा कंस त्यानं हातातले दोर सोडले, हातात खड्ग घेतलं, स्वतःच्या बहिणीला मारायला उभा झाला. तेव्हा वासुदेवजींनी हात जोडले, बाबा हिला कशाला मारतो, हिचे लेकर तुला मारणार आहेत ना, लेकर हिचे मार, माझ्यावर कृपा कर. दया आली, सोडून दिलं, पण तुरुंगामध्ये दामलं, हातापायात बेड्या
आणि कडी कुलपामध्ये त्यांचं जीवन बंदिस्त केलं. शुकाचार्य म्हणतात, राजा सैनिकांना आदेश दिला, हातामध्ये भाले घ्या, त्या भाल्याचे टोक तीक्ष्ण करा आणि रात्रंदिवस पाळत ठेवा, लक्ष ठेवा. 7 आणि 8 पुत्रांना मारण्याचा त्याचा विचार नव्हता. पण महर्षी आले, त्यांनी सांगितलं, बाबा 8वा येणारा तुझा घात करणार आहे, पण तो 8वा 8 नंबरला येईल याची थोडी गॅरंटी आहे. तो भगवंत आहे, तो 1 2 कुठूनही मोजू शकतो. तो 1 2 3 4 5 6 7 8 असं थोडी म्हणतो. तो उलट सुद्धा म्हणू शकतो, 8 7 6 5 4 3 2 1. जो पहिल्या नंबरवर जन्माला येणार आहे तोच 8वा असू शकतो. सावध राहा. त्यानं पुन्हा बंदोबस्त वाढवला आणि जन्माला येणार प्रत्येक लेकरू मारून टाकायचं ठरवलं. पाप वाढायला लागलं. शुकाचार्य म्हणतात, राजा हातातल्या भाल्यांचे टोक तीक्ष्ण केले, डोळ्यात तेल घालून ते सैनिक जागरण करायला लागले. पुत्र जन्माला आला आणि तो मारायला लागला. या कथेतून शिका. लोक म्हणतात कंस दुराचारी होता, अत्याचारी होता. त्या कंसापेक्षा जास्त अत्याचारी लोक आज झाले. त्यानं पहिल्यांदा गर्भातून लेकर जन्माला येऊ दिले, नंतर दगडावर आपटून मारले. आपण एवढे स्टँडर्ड कंस आहो का पोटातल्या पोटात मशीननं तपासतून स्वतःचे लेकर मारतो. शिका भागवत कथेमधून, त्याच्याकरता आहे ते. आज 21व्या शतकात शेकडो डिग्र्या मिळवणारे लोक आहेत, पण पोरगी झाली, जी स्वतः पोरगी म्हणून जन्माला आली ती सासू म्हणते 2 पोरी आहेत बाई, 3री पोरगी नाही झाली पाहिजे. तिच्या हातात आहे का ते? 3री पोरगी झाली, MBBS डॉक्टर आहे ना, लेकरं मारले. लाज वाटते या व्यासपीठावरून सांगायची. कंसापेक्षा पापी लोक समाजात अस्तित्वात. लोक आम्हाला म्हणते, महाराज आजा भागवताचं काय काम, ते तर जुनं झालं. का गरज आहे ऐकून घ्या. यातला दृष्ट सुद्धा आपल्यापेक्षा कमी दृष्टतेनं वागतोय. मराठवाड्यात परभणी जिल्ह्याच्या बाजूला त्याचं नाव घेऊन आपल्या जिभेवर पाप बसेल, नाव घ्या वाटत नाही. डॉक्टर आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या बाया गेल्या तुमच्यासारख्या माता भगिनी तिथं गरोदर असणाऱ्या. तो तपासायचा आणि पाहायचा, पोरगा असला तर राहू द्यायचा, मुलगी जर असली गर्भ काढून टाकायचा. लाज वाटते महाराज. त्या आईच्या पोटातला गर्भ काढून टाकायचा आणि फार्म हाऊसवरच्या कुत्र्याला खायला टाकायचा. कुठं भरसान पाप आहे. ज्या घरात मुलगी म्हणून जन्माला आली ती सासू झाली, ती म्हणते मुलगी नाही पाहिजे. अरे पोरगा तरी वागवणार नाही, पण त्या पोरीच्या हृदयात सगळ्यात जास्त मया आहे, दया आहे. लेका 5 रुपयाचं दूध नसते तिच्या बापाच्या घरी, पण पाहुण्यांना दाखवत नाही, मागच्या दारानं जाऊन आणते. डोळ्यातून त्या पाहुण्याला दाखवते, माझ्या बापाच्या घरी सगळ्या वस्तू आहेत. सासरला जायच्या अगोदर माहेरला साडी घ्यायची ऐपत नसते, पण 200 रुपयाची साडी स्वतःच्या पैशानं आणते. आणि सासरला गेल्यानंतर जिच्या आईची साडी घेण्याची ऐपत नाही, स्वतःच्या पैशानं तिनं साडी आणली. ती आपल्या सासूला सांगते, माझ्या आईकडे पैसे कमी होते पण ही नवी साडी विकत घेऊन दिली. दुःखाच्या परिस्थितीत राहते, पण मायबापाची अब्रू उघड्यावर येऊ देत नाही. तिला पोरगी म्हणता. चलती तो समंदर का भी सीना चीर सकती थी, यूं साहिल पर ठहरी हुई कश्तियां अच्छी नहीं लगती, और उनके नसीब में क्या खाक होगी जन्नत, जिनको अपने घरों में बेटियां अच्छी नहीं लगती. ज्याला आपल्या पोरीची दया येत नाही, माया येत नाही, पोरीबद्दल प्रेम वाटत नाही. धनाची लाभली पेटी मला माझ्या नशिबाने, किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्यावर. पोरगी असो का पोरगा असो, त्याला जन्माला घालून त्याचं संगोपन करणे हे गृहस्थाश्रमाचं आद्य कर्तव्य. त्यानं जन्माला आलेले लेकरं मारले. 1 2 3 4 5 6 7.
आपण पोटातले लेकरं मारायला लागलेलो. आणि ज्या वेळेला माया प्रगट झाली त्यावेळेला आपटायला गेला, माया गुप्त झाली आणि सांगितलं, एक कंसा, अरे या मायेच्या हातात अख्खं जग आहे, तू काय मला हातात पकडतोस? तुला संपवणारा सुरक्षित आहे, लक्षात ठेव. आणि भगवान परमात्म्याच्या अवतरणाची वेळ आली. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान परमात्म्याला त्याला संपवण्याकरता त्याने पुन्हा बंदोबस्त तीक्ष्ण केला. सैनिकांना सूचना दिल्या. देवकी माता गरोदर